नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब ह्या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज पण आपण एक सरप्राईज टेस्ट घेतोय आणि हा सब्जेक्ट आहे इतिहास, जो सगळ्यात डेंजरस वाटतो बऱ्याच जणांना. इतिहासामध्ये नेमकं कळत नाही आपल्याला काय अभ्यास करायचा असतो आणि म्हणूनच तुमचा कितपत अभ्यास झाला येणाऱ्या परीक्षेसाठी हे तुम्हाला याच्यातून कळेल. ओके, तर ही टेस्ट सुद्धा गेली जी टेस्ट होती भूगोलाची त्याप्रमाणेच असणार आहे. याच्यामध्ये सुद्धा एक 25 प्रश्न आहेत. एकूण 50 मार्काची टेस्ट असेल. याच्यामध्ये प्रत्येक प्रश्न हा 2 मार्कासाठी असणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे. याच्यामध्ये 0.50 मार्क तुमचे एका रॉंग क्वेश्चनसाठी वजा होतील. ओके, आणि जो टाइम ड्युरेशन असेल हा तुम्ही 20 मिनिटच द्यायचा आहे आणि 20 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचा आहे. ओके, आणि याच्यामध्ये सुद्धा ज्यांना अबोव 40 पडतील हे नक्कीच टॉपरच असतील, ते महाराष्ट्रामधलेच टॉपर असतील नक्कीच. ज्यांना 30 ते 40 मध्ये मार्क पडतील हे गुड स्टुडंट आहेत, एका चांगल्या कॅटेगरीमध्ये येतात. त्यांनी सुद्धा अभ्यास केल्यानंतर नक्कीच ते 40 क्रॉस करणाऱ्या रेंजमध्ये बसतीलच. ओके, आणि 20 to 30 वाले ॲव्हरेज आहेत, त्यांनी अभ्यास करतायत, मात्र त्यांना जास्तीत जास्त सरावाची किंवा प्रॅक्टिसची गरज आहे. आणि जे 20 पेक्षा कमी मार्क घेणारे असतील त्यांना नक्कीच दे नीड टू थिंक की कसा आपल्याला अभ्यास करायचा आहे, आपलं प्रिपरेशन स्ट्रॅटेजी कशी पाहिजे. आणि ऑफकोर्स जे पहिल्यांदा पेपर देत आहेत ह्यांना एक 10 मार्क पडले तरी नो प्रॉब्लेम, त्यांचा सराव आपण येणाऱ्या लेक्चर्समध्ये करूनच घेणार आहे. ओके, मात्र आता तुमची एक्झाम जवळ आली आहे त्या दृष्टीने म्हणून आपण हे एक टेस्ट सिरीज ठेवलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता ही टेस्ट सिरीज पण तुम्ही आधीच्यासारखी सॉल्व्ह करायची आहे आणि याच लेक्चरच्या शेवटच्या स्लाइडमध्ये ह्याची आन्सर की दिलेली आहे. तुम्ही तुमचे मार्क्स नंतर लास्टला क्रॉस चेक करायचे. ओके, पहिल्यांदा कुणीसुद्धा आन्सर बघायचे नाही आहेत, फक्त क्वेश्चन बघा, त्याचे आन्सर्स तुम्ही एका रफ शीटवरती लिहा, नंतर क्रॉस चेक करा आणि जो तुमचा स्कोर येईल ओके तो स्कोर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे. कमेंट करताना तुम्ही केलेले अटेम्प्ट, त्याच्यातून तुमचे आलेले करेक्ट क्वेश्चन, त्याच्यातून तुमचे रॉंग झालेले क्वेश्चन आणि टोटल, तर या फॉर्मॅटमध्ये फक्त 4च गोष्टी तुम्हाला कमेंटमध्ये ॲड करायच्यात. जसं की पहिल्यांदा नंबर ऑफ क्वेश्चन्स अटेम्प्टेड, त्याच्यानंतर तुमचे करेक्ट किती आले, बरोबर किती आलेत, चुकले किती आणि तुमचा टोटल स्कोर. तर एवढा 4चं तुम्ही फक्त एक कमेंट करा तुम्ही, त्याच्यातून आम्हाला कळेल की कोण टॉपर आहे, कुणाला किती मार्क पडत आहेत, बिलो ॲव्हरेज किती जण आहेत. मग त्या दृष्टीने ही परीक्षा झाल्यानंतर तुमचं चांगलं एकदम बेसिकपासून प्रिपरेशन करून घेणार आहे. ओके, त्याच्यामुळे ही टेस्ट नक्की सॉल्व्ह करा आणि अजिबात घाबरायचं नाही आहे, क्वेश्चन अटेम्प्ट करायचेच आहेत. आपली मानसिकताच अशी असते की आपण अभ्यासच करत राहायचा, आपण प्रॅक्टिस करायला घाबरतो. मात्र आता थोडंसं चेंज करा तो माइंडसेट आणि क्वेश्चन पेपर द्यायची किंवा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायची तयारीसुद्धा ठेवा. ओके, तर इथून पुढे क्वेश्चन सुरू होतील आणि क्वेश्चन झाल्यानंतर तुम्ही नंतर त्याचे आन्सर्स कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचे आहेत. ओके, आणि ज्यांचे कुणाची नावं येतील, जे टॉपर असतील त्यांची नावं आम्ही नक्कीच येणाऱ्या लेक्चरमध्ये, याच्याच एक्सप्लेनेशनच्या लेक्चरमध्ये आम्ही ते डिस्प्ले करणार आहे. ओके, आणि याच्यानंतर जॉग्राफी एक्सप्लेनेशनचं एक लेक्चर अवेलेबल होईल, ते सुद्धा तुम्ही नक्की बघा, त्याच्यातून तुम्हाला पूर्ण प्राकृतिक भूगोल समजून येईल. ओके, तर भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.